Hello children, now let's start with the lesson air. Air म्हणजे हवा. Can you tell what are the people in the pictures doing? तुम्ही सांगू शकाल का या चित्रातले लोक काय करत आहे? आता पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे की एक माणूस सायकलच्या टायरमध्ये हवा भरत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगी बलून ब्लो करते म्हणजे फुगा फुगवते. तिसऱ्या चित्रामध्ये एक माणूस कारच्या टायरमध्ये हवा भरतोय. आणि तुम्हाला माहिती आहे हे एअर फिलिंग पोर्ट्स जे असतात जिथे आपण कार्समध्ये हवा भरतो. ओके, तर हे पेट्रोल स्टेशनच्या जवळ असतात. ओके, आता पुढे काय दिलं आहे, ट्राय धिस. मुलांनो लक्षात घ्या, आपण या लेसनमध्ये हवेबद्दल शिकणार आहोत आणि आता एक एक्सपेरिमेंट दिले तुम्हाला, तो तुम्ही करणार आहात. आणि हा एक्सपेरिमेंट आपण ऑलरेडी केलेला आहे. ओके, लहानपणीच आपण हा एक्सपेरिमेंट केलेला आहे, तुम्ही अजूनही करत असाल, पण याच्या मागचं कारण तुम्हाला माहीत नव्हतं, ते आपण आज जाणून घेऊया. टेक वॉटर इन अ बिग कंटेनर. तुम्हाला एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे. आता इथे चित्रामध्ये तिने बादली घेतली आहे त्या मुलीने. ओके, आणि त्या बादलीमध्ये भरपूर पाणी घेतलं आहे. टेक अ स्मॉल नॅरो कंटेनर. आणि एक लहान भांडं घ्यायचं आहे. असं भांडं घ्यायचं आहे ज्याला तुम्ही बादलीमध्ये उलटं करणार आहात. होल्ड इट अपसाइड डाऊन ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड विदाउट टिल्टिंग इट पुश इट डाऊन इन टू द वॉटर. आता काय करायचं आहे, त्या भांड्याला उलटं धरायचं आहे त्या बादलीमध्ये आणि त्याला वरून पूर्ण प्रेस करायचं आहे, पुश करायचं आहे. ओके, पूर्ण खाली त्याला पुश करायचं आहे, पाण्यात त्याला घालायचं आहे. नाव अलाव इट टू टिल्ट. आणि मग हळूवारपणे त्याला टिल्ट करायचं आहे. टिल्ट म्हणजे काय, तर हळूवार त्या भांड्याला तुम्हाला तिरपे करायचं आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा त्या भांड्याला वरून प्रेस करतात, पूर्ण प्रेशरनी प्रेस करतात, त्यावेळेस तुम्हाला खूप जड जातं. ते भांडं इझिली पाण्याच्या आत जात नाही. का जात नाही, कारण त्या भांड्यामध्ये काय असते, तर हवा असते. ओके, तुम्ही जेव्हा भांडं तिरपं करता त्यावेळेस काय होतं की पाण्यात बुडबुडे दिसतात. ते पाण्यातले बुडबुडे म्हणजे नक्की काय, तर त्या भांड्यातली जी हवा आहे ती बाहेर येते आणि मग ते भांडं खाली जातं. ओके, म्हणजे आता काय दिलं आहे ते आपण पाहूया. व्हॉट डू यू सी? बबल्स राईज ॲट वन्स टू द टॉप. ओके, तुम्हाला काय दिसते की हवेचे जे बुडबुडे आहेत ते तुम्हाला पाण्याच्या वर दिसतात. ओके, व्हॉट डज दिस टेल अस? हे आपल्याला काय सांगते, एअर इज लायटर दॅन वॉटर. बघा, हवा ही पाण्यापेक्षा नेहमी कशी असते, हलकी असते. सो एअर बबल्स राईज टू द टॉप ॲज सून ॲज द कंटेनर इज स्टिल. म्हणून जसं तुम्ही त्या भांड्याला तिरपं केलं तसं लगेच त्या भांड्यातले जेवढी हवा होती, जसं तुम्ही भांडं ते तिरपं केलं तर भांड्यातली जेवढी हवा होती ती बुडबुडेच्या रूपामध्ये बाहेर यायला लागली. ओके, इट मीन्स दॅट देअर वॉज एअर इवन इन द कंटेनर दॅट ॲपियर्ड टू बी एम्प्टी. म्हणजे काय, तुम्हाला काय कळालं या एक्सपेरिमेंटमधून, की जरी तुम्हाला ते भांडे रिकामे दिसले तरी ते भांडे रिकामे नव्हते. त्या रिकाम्या दिसणाऱ्या भांड्यामध्ये सुद्धा काय होती, हवा होती. तर मुलांनो तुम्हाला काय कळालं आहे की हवा ही सगळीकडे असते, ती आपल्याला दिसत नाही. ओके, पण आपण तिला फील करू शकतो. ओके, वी कॅन फील इट, आपल्याला ते जाणवते. ओके, देअर इज एअर ऑल अराउंड अस. इट इज प्रेझेंट इवन इन प्लेसेस दॅट अपियर टू बी एम्प्टी. देन हाऊ फार अराउंड अस डस एअर स्प्रेड. बघा काय दिलं आहे की हवा आपल्या सभोवती आहे, रिकाम्या वाटणाऱ्या जागांमध्येही हवा आहे. मग आपल्या भोवतालची ही हवा कुठपर्यंत पसरली आहे, तर आपण आता पाहूया त्याचं उत्तर. करून पहा, तुम्हाला ट्राय करायला सांगितलं आहे आणि खूप सिम्पल एक्सपेरिमेंट आहे हा, तुम्ही हे घरी करू शकतात. काय दिलं आहे पहा, टेक लार्ज शीट्स ऑफ एनी वेस्ट पेपर. एक कोणताही वेस्ट पेपर असेल, ओके, जो पेपर तुम्ही यूज करत नाही आहे, वेस्ट आहे, मोठी शीट घ्यायची पेपरची. और ऑप्टेन ओल्ड न्यूजपेपर ऑफ अबाउट 1 month अँड टियर ईच ऑफ द शीट्स इंटू 4 pieces. किंवा जुनं वर्तमानपत्र घ्यायचं आहे 1 महिन्यापूर्वीचं किंवा तुम्ही जे वाचत नाही ते, आणि त्या वर्तमानपत्राचे तुम्हाला 4 pieces करायचे आहेत. ओके, नाउ प्लेस दिस शीट्स ऑफ पेपर वन ॲट अ टाईम इन अ पाईल ऑन द फ्लोर. आता हे जे पीसेस आहेत ते एकावर एक तुम्हाला असे ठेवायचे आहे, रचायचे, एकावर एक ठेवायचे. ओके, as the pile grows, observe the difference that can be seen in the layers of the paper at the top of the pile and those near the floor. बघा आता काय निरीक्षण करायला सांगितलं आहे, जसे तुम्ही पेपर एकावर एक रचणार, त्यानंतर तुम्हाला ते जे थर आहेत पेपरचे, त्या थरमध्ये तुम्हाला पाहायचं आहे की जे थर पेपरचे थर जे फरशीच्या जवळ आहे
त्यांच्यामध्ये किती अंतर आहे आणि जे थर वरती आहेत ओके त्यांच्यामध्ये किती अंतर आहे. तर तुम्हाला असं लक्षात येईल की फरशीजवळचे जे पेपरचे थर आहेत त्यांच्यामध्ये अंतर खूप कमी आहे. का कमी आहे? कारण ते दाबले गेले आहेत, कारण वरच्या पेपरचं त्यांच्यावर प्रेशर आहे. म्हणजे जे पेपर्सचे लेयर आहेत जे फरशीच्या जवळ आहेत त्यांच्यामध्ये गॅप कसं आहे, खूप कमी आहे ओके. आणि जे वरचे लेयर आहेत त्यांच्यामध्ये गॅप खूप जास्त आहेत ओके. म्हणजे खालच्या थरांपेक्षा वरती गॅप जास्त आहे, कारण त्यांच्यावरती प्रेशर नाही, कारण ते वरती आहेत. आलं लक्षामध्ये. खूप इझी एक्सपेरिमेंट आहे, तुम्ही हा घरी करू शकतात ओके. तर आता हा एक्सपेरिमेंट तुम्हाला का दिला आहे करायला ते आपण पाहूया पुढे. When all the sheets have been placed, observe the difference in the upper and the lower layers of the paper. What do you see? As we place more and more papers on the pile, the sheets at the lower level are pressed down by the sheets above them. बघा तेच दिलं आहे की जसे आपण पेपर एकावर एक ठेवतो ओके, आपण पाईल करतो म्हणजे एकावर आपण जेव्हा ठेवतो पेपरची शीट्स, तर काय होते खालचे जे पेपर्स आहेत त्या पेपर्सवर प्रेशर येतो ओके वरच्या पेपर्सचा. The distance between the papers in the lower part of the pile becomes less, while the papers in the upper part appear to be further apart. बघा खालच्या पेपर्समध्ये जे गॅप आहे ते खूप कमी आहे. का? कारण वरच्या पेपर्सचं प्रेशर आलं आहे आणि वरच्या पेपर्समध्ये गॅप जास्त आहे ओके. आलं लक्षामध्ये. खूप सिम्पल एक्सपेरिमेंट आहे, तुम्ही हे करू शकतात आणि नाही जरी केलं तरी हे लगेच लक्षात येतं की असं का होतं ते ओके. What does this tell us? The nearer a sheet of a paper is to the floor, the greater is the number of papers above it. बघा अजून आपल्याला या एक्सपेरिमेंटवरून काय लक्षात येते की एखादा कागद जितका फरशीच्या जवळ तितकेच त्याच्यावर ठेवलेले कागदांची संख्या अधिक, म्हणजे खालचे थर अधिक भार पेलतात, कारण ते फरशीच्या जवळ आणि वरच्या पेपर्सचं त्यांच्यावरती खूप प्रेशर आलं आहे ओके. पुढे काय दिलं आहे, It means that the lower layer bear more weight than the upper layers of paper. खालच्या लेयर्सवरती खूप जास्त भार आहे वरच्या पेपर्सचं. Compared to that, the upper layers bear less weight. त्या मानाने वरच्या कागदांवर खूप कमी भार असतो, कारण त्यांच्यावरती पेपर्स नसतात ओके. तुम्हाला आलं लक्षामध्ये. आता हा एक्सपेरिमेंट तुम्हाला का करायला सांगितलं त्याच्या मागचं कारण तुम्हाला आता पुढे कळणार आहे. काय आहे ते आपण पाहूया. The atmosphere. The earth on which we live is round in shape like a ball. बघा आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचा आकार कसा आहे, तर एखाद्या चेंडूसारखा गोल आहे. There is air all around the earth. आणि आपल्या पृथ्वीभोवती हवा आहे. पुढे काय दिलं आहे, If we go higher above the earth, we find that there is air till a height of almost 50 किलोमीटर. बघा जर आपण पृथ्वीपासून उंच जर गेलो तर आपल्याला असं जाणवेल की हवा ही 50 किलोमीटरपर्यंत आहे ओके. पुढे काय दिले, this covering of air around the earth is called the atmosphere. आणि पृथ्वीभोवती जी हवा आहे या आवरणाला काय म्हणतात, पृथ्वीभोवती जी हवा आहे या आवरणाला म्हणतात ॲटमॉस्फिअर, म्हणजे वातावरण ओके. पुढे ॲज वी गो फर्दर फ्रॉम द अर्थ द लेयर्स ऑफ एअर बिकम थिनर. That is, the layer of air closest to the earth are very close to each other, while the ones at higher levels are not so close. The air at greater heights is rare. बघा जसं जसं आपण पृथ्वीपासून वर जातो तर हवेचा जो थर आहे तो विरळ होऊन जातो. दॅट इज द लेअर ऑफ एअर क्लोजेस्ट टू द अर्थ आर व्हेरी क्लोज टू इच अदर. म्हणजे जे थर पृथ्वीच्या जवळ आहेत ते खूप एकमेकांच्या जवळ आहेत. हवेचे जे थर आहेत ते खूप एकमेकांच्या जवळ आहेत. आणि जसं जसं आपण वर जातो तसं तसं त्या थरांमधलं अंतर वाढत जातो, ते एकमेकांच्या जवळ नसतात ओके. म्हणून काय दिलं आहे, द एअर ॲट ग्रेटर हाईट इज रेअर. म्हणून जसं तुम्ही पृथ्वीपासून जेवढं तुम्ही लांब जाल तसं तसं हवा ही विरळ होत जाते, खूप कमी प्रमाणात वरती हवा असते. आणि तुम्हाला माहीत आहे पृथ्वीपासून काही अंतरावर तुम्ही गेलात की गुरुत्वाकर्षणसुद्धा कमी होऊन जातं ओके. आता आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंट पाहूया. काय दिलं आहे, ट्राय दिस. टेक अ स्लाइटली डीप डिश लाईक अ सॉसर. बघा तुम्हाला एक डिश घ्यायची आहे, बशी घ्यायची आहे.
स्टँड अ कॅन्डल ॲट इट्स सेंटर, आणि तुम्हाला सेंटरमध्ये एक कॅन्डल उभी करून ठेवायची आहे. फिल वॉटर इन द डिश, आणि तुम्हाला त्या डिशमध्ये पाणी भरायचं आहे. लाईट द कॅन्डल, आणि आता तुम्हाला लाईट लावायची आहे, म्हणजे कॅन्डल पेटवायचं आहे. न प्लेस अ ग्लास टम्बलर ओव्हर द कॅन्डल, आणि आता त्या पेटवलेल्या मेणबत्तीवर तुम्हाला एक ग्लास ठेवायचा आहे काचेचा. ओके, आता तुम्हाला हा एक्सपेरिमेंट आपण प्रत्यक्षात करून पाहणार आहोत, तेव्हा तुम्हाला कळेल हे असं का होते. तर आधी आपण एक्सपेरिमेंट करूया आणि मग बघूया की काय होते ते. ओके, बघा डिशमध्ये पाणी आहे, त्यात कलर टाकलेला आहे, फूड कलर, आणि आता त्याला पूर्णपणे आपण काय करतो आहे, मिक्स करून घेतो आहे. ओके, आता इथे मोठी कॅन्डल अवेलेबल नसल्यामुळे मी लहान कॅन्डलचा वापर केला आहे. तर लहान कॅन्डल आपण इथे ठेवतो आहे. ओके, आणि आता आपण काय करणार आहोत, एक काचेचा ग्लास घेणार आहोत आणि त्याच्यावर उलटं करून ठेवणार आहोत. तर आता तुम्हाला कळेल काय होईल ते. बघा, काचेचा ग्लास आता आपण ठेवतो आहे. आता काही सेकंद मेणबत्ती राहते आणि मग ती शांत होते आणि पाण्याची लेवल वाढते. पुन्हा एकदा आपण करून बघूया सेम प्रोसिजर. बघा, पुन्हा ठेवलं आहे, पुन्हा आपण ग्लास उलटा करून ठेवतो आणि आता बघू काय होणार आहे ते. बघा शांत झाले कॅन्डल आणि पाण्याचं लेवल वाढलेलं आहे. तर मुलांनो, या एक्सपेरिमेंटमधून आपल्याला काय कळालं आहे की जेव्हा कॅन्डल शांत झाली, ओके, त्यावेळेस काय झालं की पाण्याची लेवल ही ग्लासामध्ये वाढलेली दिसली आपल्याला. तर ह्याचं कारण काय असणार, ही एक जादू होती का, एक ट्रिक होती का? नाही. तर ह्याचं सायंटिफिक रिझन काय आहे ते आपण आधी पाहून घेऊया काय दिलं आहे. व्हॉट डू यू सी? Soon the candle goes out and the level of water inside the tumbler rises up to a certain level. जसं कॅन्डल शांत झाली, पाण्याची लेवल त्या टम्बलरमध्ये, म्हणजेच जो आपण काचेचा ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये पाण्याची लेवल वाढलेली दिसली आपल्याला. असं का झालं? ओके, त्याचे डिशमधलं पाणी होतं ते लगेच ग्लासामध्ये वर का गेलं, त्याच्या मागचं कारण काय आहे ते आपण आता पाहूया. Why does this happen? One of the constituents of air helps burning. बघा, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ज्वलनासाठी हवेतील एक घटक मदत करतो. त्या घटकाचं नाव काय आहे, कशामुळे ज्वलन होतं, त्या घटकाचं नाव आहे ऑक्सिजन. ओके, ॲज इट गेट्स यूज्ड अप वॉटर रायजेस इन द टम्बलर. काय होतं, आता आपण जेव्हा ग्लास ठेवला आहे तर त्या ग्लासामध्ये जेवढं ऑक्सिजन आहे तेवढं ऑक्सिजन कॅन्डल यूज करतो. ओके, आणि जेव्हा ते ऑक्सिजन संपून जातं त्यानंतर कॅन्डल शांत होऊन जाते. म्हणजे ग्लासमध्ये हवा आहे, त्या हवेतील जे ऑक्सिजन आहे ते कॅन्डलने वापरलं. आता ऑक्सिजनची जागा कोण घेणार? ऑक्सिजन तर गेलं. आता ऑक्सिजनची जागा कोण घेणार? तर जे पाणी खालचं होतं ते ऑक्सिजनची जागा घेतो. ओके, म्हणजे जेवढं ऑक्सिजन गेलं आहे तेवढी जागा कोणी घेतली? त्या खालच्या पाण्याने घेतलेली आहे. आलं का लक्षामध्ये? पुन्हा एकदा सांगते, आपण जो ग्लास उलटा करून ठेवला आहे त्या ग्लासामध्ये काय आहे? एअर आहे, हवा आहे. त्या हवेमध्ये काय आहे? तो ऑक्सिजन. ओके, आणि ऑक्सिजन आपल्याला बर्निंगसाठी म्हणजे ज्वलनासाठी हेल्प करतो. ओके, ज्या वेळेस आपण कॅन्डल ऑन केलेली आहे तर कॅन्डल काय करते, तर जेवढं ऑक्सिजन आहे त्या ग्लासमध्ये तेवढं ती यूज करते, तेवढं वापरते. एकदा ऑक्सिजन संपलं त्या ग्लासामधलं की कॅन्डल शांत होऊन जाते, ती विझून जाते. ओके, आणि ती विझल्यावरती ऑक्सिजन तर आता संपलं आहे त्या हवेतलं, त्या ग्लासामधलं ऑक्सिजन आता नाही आहे. मग आता ऑक्सिजनची जागा कोण घेतं? तर लगेच जे पाणी आहे खालचं ते वरती येतं. म्हणजे ऑक्सिजनची जागा कोणी घेतली? तर त्या पाण्याने घेतलेली आहे. आलं का लक्षामध्ये? आपण वाचून घेऊया पुढे काय दिले. When that constituent is finished, the candle goes out, the water level too stops rising. बघा, तेच सांगितलेलं आहे की तो जसं जसं वापरला गेला, ऑक्सिजन जसं जसं वापरला गेला तसे तसे पाणी वर चढत गेले आणि हवेतला तो जो घटक संपला तेव्हा मेणबत्ती विझली आणि पाणी वर चढणे थांबले. आणि जेवढं ऑक्सिजन होतं तेवढंच पाण्याची लेवलसुद्धा वाढणार आहे. आलं लक्षामध्ये? तुम्ही हा एक्सपेरिमेंट घरी करू शकतात आणि एक मज्जा म्हणून तुम्ही एक मॅजिक ट्रिक म्हणून सुद्धा हा एक्सपेरिमेंट दाखवू शकतात. ओके, पण ह्याचं सायंटिफिक रिझन आता तुम्हाला कळालं आहे की पाणी वर का येतं. ओके, आता नेक्स्ट बघूया काय दिलं आहे.
दिस कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर दॅट हेल्प्स बर्निंग इज कॉल्ड ऑक्सिजन गॅस. बघा, ज्वलनासाठी ज्या गॅसनी मदत केली आहे त्या गॅसला आपण काय म्हणतो, तो ऑक्सिजन. ओके, पुढे द अर्थ्स ॲटमॉस्फिअर इज मेड अप ऑफ एअर. द सर्कल इन दिस पिक्चर शोज ऑल द एअर इन द ॲटमॉस्फिअर. बघा काय दिलं आहे, पृथ्वीचे वातावरण हवेचे बनलेले आहे. आणि तुम्हाला एक चित्र दिलं आहे, त्या वर्तुळ चित्र आहे. ओके, त्या चित्रामध्ये काय दिलं आहे, तर हवा दाखवलेली आहे. त्या वर्तुळाचे जे 5 समान भाग केले आहे तुम्हाला दिसत आहेत. ओके, त्यापैकी एक भाग कोणाचा आहे, तर ऑक्सिजनचा. आपण वाचून घेऊया काय दिलं आहे. इफ वी डिवाइड द सर्कल इंटू 5 इक्वल पार्ट्स, म्हणजे त्यांनी सांगितले की त्या चित्राला, त्या सर्कलला जर आपण 5 भागामध्ये डिवाइड केलं तर एक भाग कोणाचा आहे, तर तो ऑक्सिजनचा आहे. म्हणजे 1/5 पार्ट हा ऑक्सिजनचा आहे. अपार्ट फ्रॉम ऑक्सिजन देर आर अदर गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर विच कुड दोज बी. बघा, ऑक्सिजन सोडून सुद्धा अनेक गॅसेस वातावरणात आहेत, तर ते कोणते आहेत असं त्यांनी विचारलं आहे. The oxygen in the air is used both for burning as well as respiration. आपल्याला ऑक्सिजन आपण कशासाठी यूज करतो, तर बर्निंगसाठी म्हणजे ज्वलनासाठी आणि श्वास घेण्यासाठी आपण ऑक्सिजनचा यूज करतो. ओके, तुम्हाला माहिती आहे श्वसनसाठी आणि ज्वलनसाठी आपण ऑक्सिजनचा यूज करतो. पुढे विच आर द अदर युजेस ऑफ एअर यू नो अबाउट. आता काय सांगितलं त्यांनी की याशिवाय तुम्हाला हवेचे इतर कोणते उपयोग माहीत आहे का विचारले. तुम्हीच बघा आता तुम्हाला हवेचा काही उपयोग माहिती आहे का. आता पुढे वाचू आपण. यू हॅव लर्न दॅट गॅस दॅट फिजेस आउट ऑफ सोडा वॉटर इज कार्बन डायऑक्साईड. दिस गॅस इज प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटीज इन एअर टू. You have also learned that plant makes their food using air and water in the presence of sunlight. When plants make their food, they use the carbon dioxide from the air. बघा, आता आपण ऑक्सिजनबद्दल तर शिकलो आणि अजून एक गॅस जो आपल्याला लहानपणापासून माहिती आहे तर तो आहे कार्बन डायऑक्साईड. आणि त्याने आता आपल्याला एक आठवण करून दिली आहे की आपण मागच्या धड्यांमध्ये पाहिलं होतं की आपण जे सोडा वॉटर पितो त्याच्यामध्ये कोणता गॅस असतो, तर कार्बन डायऑक्साईड हा गॅस असतो. ओके, आणि तो गॅस त्या बॉटलमध्ये खूप प्रेशरने भरलेला असतो, हेही तुम्हाला सांगितलं होतं. त्याने सांगितलं आहे की हाच कार्बन डायऑक्साईड गॅस हवेमध्ये सुद्धा प्रेझेंट असतो, पण तो खूप कमी क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतो. You have also learned that plant makes their food using air and water in presence of sunlight. आणि तुम्ही हेही शिकला आहात की सूर्यप्रकाशामध्ये झाडं जे असतात ते पाणी आणि हवेच्या मदतीने सूर्यप्रकाशामध्ये ते काय करतात, त्यांचं जेवण तयार करतात. वेन प्लांट्स मेक देअर फूड दे यूज द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. आणि हवेतील ते कोणता घटक वापरतात, तर कार्बन डायऑक्साईड हा घटक वापरतात. म्हणून आपल्याला जे काय सांगतात सगळेजण की झाडे लावा, कारण झाड काय देतो आपल्याला, तर ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साईड तो आपला घेत असतो. ओके, आणि आपण काय करतो, आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड देतो जे प्लांट्सना युजफुल आहे, आणि प्लांट्स आपल्याला ऑक्सिजन देतात जे आपल्यासाठी युजफुल आहे. म्हणून जास्तीत जास्त काय लावा, तर झाडे लावा. ओके, पुढे काय दिलं आहे. यू हॅव सीन दॅट वेन यू प्लेस आईस इन अ ग्लास अँड इट बिकम्स व्हेरी कोल्ड, droplets of water settle on its outside. It means that water too is present in air in the form of gas. बघा, हा अजून एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे. ते आपण नाही केलं तरी चालेल, पण तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांनी प्रॅक्टिकली ते पाहिलंच आहे की आपण बरेचदा जेव्हा आपण थंड पाणी घेतो ग्लासामध्ये, तर त्या ग्लासाच्या बाहेर काही पाण्याचे ड्रॉपलेट्स आपल्याला दिसतात. ओके, तर हे असं का होतं, त्याच्या मागचं कारण काय आहे. आता जेव्हा आपण ग्लासामध्ये थंड पाणी घेतो तर ग्लासाच्या आतलं पाणी बाहेर येतं का, नाही. मग ते पाण्याचे जे ड्रॉप्स बाहेर ग्लासाच्या बाहेर जे येतात ते कुठून येतात, ऑटोमॅटिक कुठून येतात, ही काही जादू आहे का, तर नाही. तर त्याच्या मागचं कारण काय, तर मुलांनो तुम्हाला माहिती आहे बाष्पीभवन, इव्हॉपरेशन ही प्रोसेस तुम्हाला माहीत आहे. बघा, सूर्य आकाशामध्ये असतो. ओके, सूर्य काय करतो, तर पृथ्वीवरती जे काय लिक्विड फॉर्म आहे, म्हणजे समुद्र आहे, नदी आहे, जिथे जिथे पाणी आहे ते सगळं पाणी इव्हॉपरेशनच्या प्रोसेसने वरती जात असते. ओके, आणि हवेमध्ये त्याची वाफ तयार होत असते. आता हवेमध्ये वॉटर वेपर म्हणजे वाफ ही नेहमी असते, पण ज्या वेळेस हवेतील हे जे पाण्याचे कण आहेत ते असतात पण ते आपल्याला दिसत नाही. पण ज्या वेळेस हे कण थंड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, म्हणजे पाण्याचा ग्लास हा थंड आहे, त्या सरफेसला जेव्हा ते येतात त्यावेळेस हवेतले जे पाण्याचे कण आहेत, म्हणजे हवेतले जे वॉटर वेपर आहेत
त्यांचं कंडेन्सेशन होतं, म्हणजे ते पुन्हा पाण्याच्या फॉर्ममध्ये येतात. आलं लक्षामध्ये? जे हवेमध्ये ऑलरेडी पाणी असतं त्याला म्हणतात वॉटर वेपर, पण ते वॉटर वेपर जेव्हा थंड वस्तूच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, म्हणजे आपला ग्लास हा थंड असतो कारण त्यामध्ये थंड पाणी असतं, त्याच्या ज्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस काय होतात, ते वॉटर वेपर आहे त्यांचं फॉर्म कशामध्ये होतं, तर छोट्या छोट्या ड्रॉप्स वॉटर ड्रॉपलेट्समध्ये होतं. आणि या प्रोसेसला म्हणतात कंडेन्सेशन, म्हणजे गॅसियस फॉर्ममधून पुन्हा ते लिक्विड फॉर्ममध्ये आलेत. आलं लक्षामध्ये? या प्रोसेसला म्हणतात कंडेन्सेशन प्रोसेस. म्हणजे तुम्हाला एक्सपेरिमेंटवरून काय कळलं आहे की हवेमध्ये वॉटर वेपर असते आणि म्हणून तुमच्या त्या ग्लासाभोवती तुम्हाला ते वॉटर ड्रॉपलेट्स दिसतात. ओके, नाव नेक्स्ट. However, the largest part of air is made up of still another kind of gas. This gas is called nitrogen. त्यांनी काय सांगितलं आहे, पण हवेतील सर्वात मोठा भाग या सर्वांव्यतिरिक्त एका वेगळ्याच वायूचा असतो आणि त्या वायूला, त्या गॅसला काय म्हणतात, तर नायट्रोजन गॅस. Thus, there are several gases present in air. In other words, air is a mixture of several gases. बघा काय दिलं आहे आपल्याला आता, की असे अनेक वायू हवेत असतात, म्हणजे हवा हे अनेक वायूंचं काय आहे, तर मिश्रण आहे. नाव इफ वी ड्रॉ अ सर्कल टू रिप्रेझेंट एअर, देन द क्वांटिटी ऑफ इच गॅस इन द मिक्सचर विल बी शोन अलॉंग साईड. बघा आता जर आपण एका वर्तुळाच्या मदतीने हवा दर्शवली तर त्यातील वायूंचे प्रमाण चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसेल. बघा तुम्हाला काय दिसतंय की ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे, तर नायट्रोजनचं आहे. त्यातला रेड जो भाग आहे तो ऑक्सिजनचा आहे आणि येल्लो जो पार्ट दिसतोय तुम्हाला, ओके, तो इतर वायू म्हणजे दुसरे गॅसेस जे असतात, ओके, अदर गॅसेसचा आहे. ओके, पुढे. डू यू नो the burning that takes place in factories, vehicle stores, in kitchens, etc. gives out smoke. This smoke too mixes with the air around us. बघा आता हे तुम्हाला माहीत आहे का की कारखाने, वाहने, शेगड्या व इतर कारणांनी होणाऱ्या इंधनांच्या ज्वलनातून धूर बाहेर पडतो आणि हा धूर कुठे मिक्स होतो, तर हवेमध्ये मिक्स होतो आणि हा धूर चांगला नसतो, हा पॉयझनस धूर असतो. ओके, त्यानंतर पुढे काय दिलं आहे, what we have learned. आता इथे लेसन संपला आहे आणि आपण एकदा तो रिवाइज करून घेऊया. इन शॉर्ट, एअर इज प्रेझेंट ऑल अराउंड अस इवन इन प्लेसेस दॅट अपियर्स टू बी एम्प्टी. बघा काय दिलं आहे की हवा आपल्या सभोवताली असते, रिकाम्या दिसणाऱ्या जागांमध्येही हवा असते. देअर इज अ कवरिंग ऑफ एअर ऑल अराउंड द अर्थ, इट इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. आपल्या पृथ्वीभोवती हवेचे जे आवरण आहे त्याला काय म्हणतात, तर वातावरण. The layers of air in the atmosphere close to the earth are pressed closer to each other while the upper layers are rarer. काय दिलं आहे की पृथ्वीजवळील हवेचे थर दाटीवाटीने असतात, म्हणजे ते खूप जवळ असतात, तर वरचे जे थर असतात ते विरळ असतात, त्यांच्यामध्ये खूप गॅप असतो. ओके, पुढे. एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर आर इट्स मेन कॉन्स्टिट्युएंट. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड हे त्या हवेचे मुख्य घटक आहे. ओके, अजून बरेच गॅसेस आहेत, ते तुम्ही पुढे शिकणार आहात. आता काय दिले, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात घ्या, फ्युल्स लाईक कोल, पेट्रोल अँड डिझेल गिव्ह आउट स्मोक वाईल बर्निंग विच मिक्सेस विथ द एअर. दिस कॅन कॉज इल हेल्थ. बघा आताच तुम्हाला सांगितलं आहे की जे इंधन आपण वापरतो, जसं कोळसा आहे, पेट्रोल, डिझेल आहे, ह्याच्या थ्रू जो स्मोक, जो धूर बाहेर येत असतो, जो हवेमध्ये मिक्स होतो, तो आपल्या तब्येतीसाठी अजिबात चांगला नाही. ओके, जो यज्ञ करताना, ओके, गोवऱ्या तुपाच्या मदतीने आपण जेव्हा यज्ञ करतो त्यावेळेस जो धूर निघतो तो खूप चांगला असतो. ओके, पण या इंधनामधून जो धूर तयार होतो तो चांगला नसतो. तर मुलांनो, हा लेसन इथे संपलेला आहे आणि हा खूप छान लेसन आहे. तुम्ही एकदा रीड करून पहा, एक्सपेरिमेंटही घरी करून पहा. ओके, पण पॅरेंट्सच्या मदतीने. आणि ह्याचे जे हार्डवर्ड्स आहेत ते तुम्ही आता लर्न करणार आहात. ओके.